एक चोराने सुद्धा जर शरण घेतली त्या भगवंताचं तर त्याचंही कल्याण होतं. एक चोर गेला संतांकडे, म्हणलं महाराज मी तुमचा दास आहे. महाराज म्हणले तू माझा दास होणार आहे. बरोबर. पण तो चोर म्हणला महाराज मी चोर आहे. महाराज म्हणले कसं का असं, चोर आहे पण इमानदार आहे. चोर आहे पण इमानदार आहे. कारण इमानदारीने सांगितलं महाराज मी चोर आहे असं नाही. महाराज मी लय मोठा भक्त आहे, मी भागवत ऐकलेत, गुरुकुल मध्ये 3 भागवत ऐकलेत आणि रोज हरिपाठाला जातो असं नाही म्हणला. ते म्हणलं महाराज मी तुमच्याकडे आलोय, तुमची शरण घेतली पण मी चोर आहे. महाराज म्हणले तुझ्या एवढा इमानदार कोणच नाही, जा म्हणले. मग जाताना विचारलं चोरी करू का नको, चोरी करू का नको. आता मी तुमचा दास झालोय मग तुमचीच आज्ञा पाळणार. म्हणले अच्छा माझीच आज्ञा पाळणार. महाराजांनी सांगितलं चोरी करू नको असं काही सांगितलंच नाही. म्हणले चोरी करायची आहे ना, गरीबाच्या घरी कधी चोरी करू नको. ते बिचारी एवढं कष्ट करतात, त्यांच्या घरी चोरी करू नको म्हणले. तेवढे चोर म्हणला हा बरं ठीक आहे ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणले खोटं कधी बोलायचं नाही. चोर म्हणला महाराज ठीक ठीक तुमचा आदेश. तिसरी गोष्ट सांगितली ज्याचं मीठ खाल्लं त्याच्या घरी कधी चोरी करायची नाही. मीठ खाऊन त्याचे उपकार जाणायचे. आणि चौथी गोष्ट सांगितली तुझ्यामुळे दुसऱ्याला कुणाला दंड होईल असं वागायचं नाही. आता बारकी पोरं हुशार असतात. बरोबर दोघं भाऊ असले ना, एक बरोबर खोटा बोलणार, आई ते असं असं करत होता बघ, आई 2 कानाखाली देणार त्याला आनंद देणार, बरं झालं आई ना तुला ठोकलं ते. म्हणजे आपण कर्म केलं त्याचं दंड दुसऱ्याला कधीही द्यायचं नाही. म्हणजे ठीक. आता आलं गुरुजीने तर सांगितलं चोरी करू नको असं सांगितलं नाही, फक्त काय गरीबाच्या घरी चोरी करू नको. मग ह्यानं राजा हुडकला. आता राजाच्या घरी चोरी करायचं, चांगले कपडे घातली. आता राजाच्या घरी चोरी करायचं म्हणलं चांगले कपडे घालून जायला पाहिजे ना. गेला गेटवर, द्वारपालांना अडवलं, राजाच्या महालाच्या द्वारपालांना अडवलं. द्वारपाल विचारलं कोण आहे. आता गुरुनी सांगितलं तर खोटं बोलायचं नाही. ते म्हणलं चोर आहे. द्वारपाल हसायला लागला, अरे कशाची चेष्टा करतो, जा. चोर काय म्हणला, चोर आहे. द्वारपाल म्हणला अरे कशाला चेष्टा करतो, जा. गेला की आईला म्हणलं एकदम चान्स भारी म्हणलं. पहिलं चोरी करायचं म्हणलं तर लपत छपत जावं लागतं, उघड चोर आहे म्हणलं तरी आडवं ना. ते गेलं, सगळं राजाचे दागिने वगैरे गोळा केले. पण दागिने गोळा करता करता द्वारपालाला माहित होतं की हे चोर आहे म्हणून कोणी म्हणतं का नाही, कोण आलंच नाही ना. सगळे दागिने गोळा केले. दागिने गोळा करता करता बिचाराला भूक लागली. आणि भूक लागली म्हणून दागिन्याचं गटोडं उचलता उचलता आता राजाच्या महालामध्ये पंचपक्वान्न ठेवलेलंच असतं, फळं ठेवलेली होती, सगळं ठेवलेलं होतं. आयला थोडं खाऊन जावं. मग थोडं खाल्लं, गुरुजींची आठवण आली, ज्याचं मीठ खाल्ले चोरी करायची नाही. आईला म्हणलं चोरी तर केली, राजाचं काही ना काही मीठ खाल्लंय आपण. ठेवलं गटोडं तिथं, गटोडं ठेवलं, तिथून निघून गेला. राजाने बघितलं अरे एवढी मोठी सिक्युरिटी आहे तरी पण या सिक्युरिटीतून कोणीतरी चोर आला, पण चोरानं गटोडं इथंच ठेवून गेला. राजाने आदेश दिला जारे जेवढी चोर आहेत ना तेवढी पकडून आणा. आणली पकडून चोर. आणि जशी चोर पकडून आणली, चोर पकडून आणल्याबरोबर राजा सगळ्या चोरांना दंड द्यायला लागला. कारागृहामध्ये टाकलं. म्हणजे राजाच्या घरी चोरी करतात. मग याला कळलं, गुरुनी चौथी आज्ञा काय दिली ती, आपल्या कर्मामुळे दुसऱ्याला दंड होईल असं वागायचं नाही. याला कळलं माझ्यामुळे एवढी चोर कारागृहामध्ये पडलेत. नाही नाही, धावत धावत गेला, राजाच्या समोर गेला.
आणि राजाला सांगितलं, राजन, ही जेवढी कारागृहामध्ये टाकलेत ना ते सगळे निर्दोष आहेत, मी चोर आहे म्हणला. तर राजाला आश्चर्य वाटलं, मी चोर आहे असं सांगणार कोण आहे? राजा म्हणतो, खबरदार बघ, सांग खरं. अहो खरंच मी चोर आहे, मी दंड देईन. चालेल राजा, जो दंड द्यायचा आहे तो दंड द्या, मी स्वीकार करेन, पण चोर मी आहे. राजाने सगळ्या चोरांना सोडून दिलं. राजाने विचारलं, अरे तू चोर आहे असं सांगतो आणि दुसऱ्यांचा दंड घेतो, बोले ही काय गोष्ट आहे? चोराने सांगितलं, राजन, मी एक महाराजांचा शिष्य आहे, महाराजांची भागवत ऐकली. मी महाराजांना सरळ सरळ जाऊन सांगितलं, महाराज मी चोर आहे, पण माझ्या गुरुनी मला चोरी करू नको असा आदेश दिला नाही, फक्त सांगितलं गरीबाच्या घरी चोरी करू नको म्हणून मी तुमच्या घरी चोरी करायला आलो. द्वारपालाने तुला अडवलं नाही? अडवलं. द्वारपालाने विचारलं, कोण आहे? सांगितलं, म्हणलं मी सरळ सरळ चोर आहे. आता चोर कधी सांगत नाही म्हणलं द्वारपालाला खोटं वाटलं. आलो, सगळं घेतलं, पण माझ्या गुरुनी सांगितलं होतं ज्याच्या घरी मीठ खाईल त्याच्या घरी चोरी करायची नाही. मग तुमच्या घरचं मी थोडंसं अन्न खाल्लं होतं, मग तुमच्या घरची मी चोरी करू शकत नव्हतो म्हणून कटोडं इथंच ठेवलं. पण माझ्या गुरुनी सांगितलं होतं तुझ्यामुळे दुसऱ्याला दंड होता कामा नये, म्हणून इमानदारीने मी इथे आलो. राजा एवढा खुश झाला, एवढा खुश झाला. राजा म्हणतो, अरे भले तू चोर जरी असेल तर आपल्या गुरूंच्या वचनावर तू विश्वास ठेवलाय, आपल्या गुरूंच्या आज्ञेवर तू विश्वास ठेवलाय आणि गुरूंची आज्ञा तू पाळली. गुरु की आज्ञा जो पालता है वो भगवान भी उसका चेला बन जाता है. सांदीपन ऋषीने आपल्या गुरूंची सेवा केली आणि सांदीपन ऋषींना आशीर्वाद दिला, जा सांदीपनजी, बोले ज्यावेळेस तुम्ही जन्म घ्याल त्यावेळेस भगवंत तुमचे शिष्य बनून येतील. तर भगवान कृष्ण परब्रह्म परमात्मा द्वापर युगामध्ये आले, तर ते कृष्ण परमात्मा सांदीपन ऋषींचे शिष्य झाले. राजा म्हणला, चोरा एवढीच माझ्यावर कृपा कर अजून. म्हणले काय? मला मंत्र दीक्षा दे बाबा म्हणले. कारण जो गुरुची आज्ञा पाळतो त्याच्यासारखा धरतीवरती महान कुणी नाही. आणि तुझा एवढा असा मोठा संत गुरु आज्ञा पाळणारा मला आज भेटला, मग तू माझा गुरु आहे म्हणे. तो चोर होता, संतांच्या आश्रमामध्ये थोड्या क्षणापुरता गेला, संतांची आज्ञा पाळली तर तो चोर राजाचा गुरु झाला. मग आई माळ घालायचं कसं करायचं? आता कशा आई गप्प बसले. बोले आई तुम्हाला माळ घातली वाटली तर चांगलं आहे, नाही घाली वाटले तरी भगवंताचं नाम चिंतन रोज कर. पण एकदा भगवंताचं नाम चिंतन चालू केलं ना, परत बुधवार आठवणीत येणार नाही, रविवार आठवणीत येणार नाही, फक्त आठवणीत येईल तो पांडुरंग, करकटावरी ठेवून हात असलेला तो कृष्ण, तो पांडुरंग. गुरु की आया इहलोक सुखी, इहलोक सुखी परलोक सुखी.